चालू ते फोटो गुलामांच्या हक्कासाठी लढणारा जगातील पहिला राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, कुवाडी भूषण बहुजन रयतेचे प्रतिपादक लोकशाहीचे छत्रपती शिवाजी महाराज, वंचितांसाठी आपल्या संस्थानांमध्ये सर्वात प्रथम 50% आरक्षण लागू करणारे राजर्षी शाहू महाराज, भारतवर्षाला मानव विकासाचे सर्वोच्च संविधान देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारत भूमीवर जन्मलेले सर्व साधू संत, ऋषीमुनी, महापुरुष, महानायिका, समता, एकता, स्वतंत्रता व न्याय यावर आधारित बेगमपुरा शहर निर्माण करणारे, दीन दुःखतांना, रंजला गांजलांना खऱ्या मानव धर्माची ओळख करून देऊन त्यांचे जीवन प्रकाशमय करणारे, विश्व बंधुत्व आणि सुराज्याचा जगाला संदेश देणारे, सती प्रथेस प्रतिबंध करणारे, शिक्षणाचा मार्ग सार्वत्रिक करणारे, संतांसाठी शिरोमणी, जगाचे जगद्गुरु, आमच्या कौमचे शिरताज आणि आमच्या सर्वांचे भगवान रविदासजी यांच्या 648व्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। त्याचबरोबर भारतीय संविधान भारतामध्ये लागू करण्यास येथील भारतातील राज्यकर्त्यांना मजबूर करणारे मान्यवर कांचीराम साहेब या सर्व महापुरुषांना मी वंदन करतो। आज अखिल भारतीय रविदास धर्म संघटनेचे 108 संत श्री सुखदेवजी महाराज यांनी त्यांना जेव्हापासून भगवान रविदासांची विचारभूमी, विचारवाणी आणि धर्म याबाबत खोलवर माहिती झाली तेव्हापासून पायाला भिंगरी बांधल्यासारखं भारतातच नव्हे तर पूर्ण जगभर भगवान रविदासांची विचारवाणी आणि हा रविदास या धर्म घराघरामध्ये पोहोचवणारे आदरणीय सुखदेवजी महाराज आणि ज्या वेळेला जगात आणि भारतात फिरतात त्यावेळेला त्यांना एक खंत आहे। ती खंत म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये मी तिसरं दार उभं केलेलं आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये मी जन्मलेलो आहे आणि या ठिकाणी जन्म करून पूर्ण भारतभर रविदास या धर्माचा, रविदास या विचारवाणीचा प्रचार आणि प्रसार सतत करण्याचं ध्येय त्यांनी उराशी बाळगलेलं आहे। त्या महाराष्ट्राच्या भूमीतील माझे बांधव, माझ्या भगिनी, माझे युवक, हे माझे स्त्री पुरुष यांना मी भगवान रविदासांची विचारवाणी का देऊ शकलो नाही, त्यांच्या घराघरामध्ये मी ही विचारवाणी का पोहोचवली नाही, असं मोठं खंत त्यांच्या मनाला लागून राहिलेली आणि 20 वर्ष ज्यांनी जे पहिलं धर्म आहे वाराणसी या ठिकाणी महाराष्ट्रामधून आपल्या सोबत अनेक कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी हजेरी लावणारे आदरणीय सुखदेवजी महाराज यांनी यावर्षी विचार केला नाही, मला हे काम पहिलं केलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब म्हणाले, जर देशाचा विचार करेल तर मी देशाचा आहे, जर समाजाचा विचार करेल तर सर्वात प्रथम मी माझ्या कौमचा विचार करेल। आज भारत देशामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जो समाज आहे तो म्हणजे आमचा समाज आहे। 1108 जाती आहेत।
आणि या 1108 जाती शेड्यूल कास्ट आहेत आणि या शेड्यूल कास्ट पैकी 80% जाती या भगवान रविदासांच्या विचारवाणीला मानणाऱ्या आहेत। याचा अर्थ जवळपास 20 कोटी जनता ही भारतभर आमची आहे। महाराष्ट्रामध्ये 4.5% जनता आहे महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या, म्हणजे जवळपास 1 कोटी जनता आहे। आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये भगवान रविदासांची वाणी घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ही वाणी पोहोचवण्यासाठी महाराजांनी जो पळ घेतलेला आहे त्यासाठी त्यांच्या या विचारधारेला सोबत म्हणून भारतभर 16 राज्यामध्ये बीआरसीएफचं काम चालू आहे। त्याच सोबत महाराजांनी मुंबई विभाग जो आहे या मुंबई विभागाची अखिल भारतीय रविदासांच्या धर्म संघटनेची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे। आमचे कार्याध्यक्ष जे आहेत केशव साळवी, कोकण विभागाची जबाबदारी दिलेली आहे। भगवान रविदासांची वाणी ही घराघरात पोहोचवण्याचा हा पण आपण रचलेला आहे आणि ही जी काही आजची जयंती आहे 12 फेब्रुवारी 2025 ही नक्कीच क्रांती करणारा दिवस असणार आहे। आणि या दिवसापासून महाराष्ट्रातील घराघरामध्ये भगवान रविदासांची वाणी ही नक्कीच पोहोचेल। यावर्षी जेवढी जनता, जेवढ्या माय भगिनी, जेवढे युवक श्री पुरुष या ठिकाणी उपस्थित आहेत याच्या दुप्पट पटीने नक्कीच या पुण्याच्या नगरीमध्ये आमची जनता असणार आहे। आणि महाराष्ट्र सरकारलाही आम्ही मजबूर करणारा देश, आम्ही या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि जी काही 4.5% आमची जी काही लोकसंख्या आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकार काय करते? 16% निधी अनुसूचित जातीसाठी वापरला पाहिजे, परंतु हे सरकार 1 ते 1.5% निधी आमच्या अनुसूचित जातीसाठी खर्च करते। याचं कारण समाज आहे। जोपर्यंत आम्ही एकसंघ होत नाही तोपर्यंत हे शक्य नाही। आणि म्हणून घराघरामध्ये आम्ही गुरु रविदासांची वाणी पोहोचवूया। आणि भारतीय संविधान जे आहे या भारतीय संविधान बाबासाहेब म्हणाले की मोक्याच्या जागा आम्ही जोपर्यंत काबीज करणार नाही तोपर्यंत संविधानाची व्यवस्थितरित्या अंमलबजावणी होणार नाही। मोक्याच्या जागा कोणत्या? IAS, IPS, IAS अशा आणि तत्सम ज्या काही वेगवेगळ्या जागा आहेत त्या जागांवर आम्ही आमच्या मुलांना विराजमान केलं पाहिजे। त्याचबरोबर संसदेची 2 सभागृह आहेत, एक आहे लोकसभा, एक आहे राज्यसभा। या दोन्ही सभागृहामध्ये आम्ही आमची माणसं, आमच्या विचारांची माणसं जोपर्यंत पाठवत नाही तोपर्यंत संविधान जे आहे हे संविधान खऱ्या अर्थाने अंमलबजावणी होणार नाही। आपण हा विचार ऐकून थांबणार नाही। हे आव्हान आजच्या या 648व्या जयंतीनिमित्त स्वीकारूया आणि सुखदेवजी महाराजांचे हात बळकट करूया। आणि एवढं बोलूनच पुनश्च आपणाला या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय गुरु रविदास जी, जय भारत। धन्यवाद। या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सांगितलं। यानंतर